the great happiness. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी कांबळे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून 3 बुद्धपुत्रांना चिवरदान, परिष्कारदान देऊन महान आणि असीमस पुण्य संपादन केलं आहे। निमित्त आहे कांबळे परिवारांचा, ताईंचा आणि साहेबांचा मंगल परिणय दिन आहे, ॲनिव्हर्सरीचा डे आहे आणि साहेबांचं प्रमोशन झालेलं आहे। अगदी दोनही निमित्त या निमित्ताच्या अनुषंगाने पूजनीय भिक्खू संघाला आपण चिवरदान दिलेलं आहे। हे जे आपण दान पुण्य करत असतो, या दान पुण्याचं जे अनुमोदन आहे ते अनुमोदन आपण केलं पाहिजे। आपण जे कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, ते कुशल कर्म, ते पुण्य कर्म आपण केल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो, आपल्याला काय फायदा होतो, कारण आपण जे काही करत असतो तर त्यामागे एक आपली चेतना असली पाहिजे। आपल्या चित्ताची जी अवस्था आहे तर ती चेतना जर आपली शुद्ध असेल, परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, पवित्र असेल तर आपण जे काही कर्म करतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये महान फळ स्वरूपाने आपल्याला प्राप्त होत असतो। कारण जमिनीमध्ये भगवंत असे म्हणतात की जसं आपण बी टाकलं असेल तर ते बी म्हणजे कोणत्या क्वालिटीचं आहे, कोणत्या दर्जेचं आहे, त्यानंतर ती जमीन कशी आहे, जमीन ती सुपीक आहे, कसदार आहे, भुसभुशीत आहे किंवा दगडधोंड्याची जमीन आहे, तर ह्या जशा प्रकारच्या जमिनीचा प्रकार आहे, बियाचा प्रकार आहे, अगदी तशा प्रकारे आपल्या चित्ताची जी अवस्था आहे, जी आपली मानसिकता आहे, त्या मानसिकतेवरती ते अवलंबून आहे की फळ कशा प्रकारचं येणार आहे। जे चांगली जमीन आहे आणि चांगल्या जमिनीमध्ये जर आपण चांगलं बीज टाकलं तर फळ अगदी पीक अगदी चांगल्या प्रकारचे येऊ शकते। अगदी तशाच प्रकारे आपण जे काही दान करत असतो, मग चिवरदान असेल, आर्थिक दान असेल, परिष्कार दान असेल, भोजन दान असेल, जे काही आपण दान पुण्य करत असतो तर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जेव्हा आपण ते कर्म करतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये असीमाने महान होत असतो। आणि त्यामुळे आज कांबळे परिवारांनी अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने अगदी 1 ते 1.5 तासापासून बुद्धाच्या परितदेशनेला आणि धम्मदेशनेला आपण श्रद्धापूर्वक, कांबळे परिवार असेल, भगत परिवार असेल, आपण संपूर्ण त्यांचे अपतेष्ट नातेवाईक आहात, तर अत्यंत प्रसन्न चित्ताने हे जे पुण्य आपण संपादन करत आहात, धम्मदेशना श्रवण करणे हे आपल्या जीवनातील महान असं पुण्यकर्म आहे, अत्यंत कुशल कर्म आहे। कारण धम्मदेशनेच्या द्वारा आपल्या मनाची जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख असते त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी ही प्रसन्नता आपल्याला सहाय्यक ठरत असते। भगवंत असे म्हणतात की जेव्हा आपण दान कर्म करत असतो तर दान कर्म करत असताना एकतर जे दान आपण देत असतो ते प्रसन्न चित्ताने दिलं पाहिजे। अगदी प्रसन्न चित्ताने तुम्ही भिक्खू संघाला हे दान पुण्य केलं। दुसरी गोष्ट, जे आपण दान देतो, कोणतेही दान असेल, म्हणजे चिवरदान असेल, भोजन दान असेल, अर्थदान असेल, परिष्कार दान असेल, तर ते दान देत असताना
ते दान आपल्या सम्यक जीविकेमधून असलं पाहिजे. म्हणजे आपण मेहनतीने परिश्रमाने जे काही धन कमावतो तर त्या धनातून ते दान पुण्य आपण केलं पाहिजे. जर समजून घ्या ते आपल्या सम्यक जीविकेतून जर दान नसेल तर व्यवहारामध्ये सहज आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात, किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा जी प्रसन्नता असते किंवा जो आनंद असतो तो आनंद दान देताना राहत नाही. कधी कधी बघा एखादा म्हणजे राजकीय व्यक्ती असेल की नाही, किंवा एखादा अन्य कुठलं कर्म करणारा व्यक्ती असेल आणि त्याने जर सहज एखाद्या विहारासाठी म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणा जर 5-50 हजार रुपये दान दिले किंवा एखादा लाख रुपये दान दिला, परंतु ते सम्यक जीविका त्याची नाही आहे हे त्यालाही माहित आहे, सम्यक जीविका नाही आहे, अन्य लोकांना सुद्धा माहित आहे की हा सम्यक जीविकेनं कार्य करत नाही आहे, कर्म करत नाही आहे. आणि अशा लोकांनी जर समजा दान दिलं तर सहज लोकांच्या मनातून उद्गार निघतात, किंवा सहज बोलतो आपण त्याला काय कमी आहे की नाही, त्याला 2 नंबरचा पैसा येतो आणि तो दान करतो, त्याला काय लाभ आहे, असं सहज लोकांच्या मनातून भाव उद्गार होतो. आणि असे देणारे लोक बघा प्रसन्न चित्ताने देत नाही, बघा द्यायचं म्हणून काहीतरी द्यायचं असतं, तर याचं जे पुण्य आहे तर हे पुण्य त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. त्यामुळे दान हे सम्यक आजीविकेमधून असलं पाहिजे. मग ते अगदी छोटंसं असेल, कमी असेल, अधिक असेल, याला महत्व नाही, तर तुमची चेतना कशी आहे, म्हणजे तुमच्या चित्ताची अवस्था कशी आहे याच्यावरती त्या दानाचं फळ अवलंबून असते. कारण भगवंत असे म्हणतात की चेतनाहं कमंग भिक्कवे, म्हणजे चेतनेच्या आधाराने आपण जे काही कर्म करत असतो तर ते कर्म अत्यंत महत्वपूर्ण असतात. बघा अनाथ पिंडकाचं नाव आपण सदा सर्व काळ श्रवण करतो, लाखो करोडो लोक दररोज अनाथ पिंडकाचं नाव घेतात, लाखो करोडो लोक दररोज माता विशाखेचं नाव घेतात. का? कारण त्यांनी तशा प्रकारचं कर्म केलं, म्हणजे चेतनेच्या आधाराने त्यांनी कर्म केलं. सुरुवातीला जेव्हा अनाथ पिंडक भगवंताला भेटतो तेव्हा तो म्हणतो की भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहित नाही, एवढी संपत्ती आहे भगवान, माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे. आणि शेवटी एक प्रसंग असा येतो की तो भगवंताला भेटण्यासाठी जात असताना दररोज काही ना काही घेऊन जात असे, नेहमी नित्य नेमाने. 19 वर्ष भगवंताने जेतवन विहारामध्ये घालवले, म्हणजे 19 वर्षावास भगवंताने जेतवन विहारामध्ये केले आणि 6 वर्षावास भगवंताने माता विशाखेच्या पूर्वाराम विहारामध्ये केले. म्हणजे 25 वर्ष भगवंत जेतवन विहारामध्ये राहिले. 19 वर्षापर्यंत भगवंत तिथे राहिल्यानंतर जेव्हा जेव्हा अनाथ पिंडक विहारामध्ये जात असे तेव्हा तेव्हा काही ना काही तो घेऊन जात असे. 54 करोड रुपये खर्च करून अनाथ पिंडकाने जेतवन विहाराची निर्मिती केली होती. आणि त्यामुळे त्याचं जे धन आहे 2000 भिक्षू दररोज नित्य नेमाने अनाथ पिंडकाकडे भोजनासाठी जात होते. 25 वर्ष नित्य नेमाने जर 2000 भिक्षू भोजनासाठी जात असतील, चिवरदानासाठी जात असतील किंवा अन्य परिष्कारासाठी जात असतील तर संपत्ती तर कमी होणारच आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे धान्याचं किती मोठं कोठार आहे आणि त्या धान्याच्या कोठारातून आपण जर काढतच राहिलो तर ते संपणारच आहे. अनाथ पिंडकाचं अगदी तसंच झालं. अनाथ पिंडक हा व्यापारी होता, परंतु बुद्धाच्या सहवासामध्ये जेव्हा तो आला तर तो व्यापार योग्य करू शकत नव्हता, कारण बुद्धाच्या सहवासामध्ये त्याचा अधिक काळ जात होता आणि मग व्यापाराकडे त्याचं दुर्लक्ष झालं, व्यापार तर करू शकला नाही. परिणामतः जवळ असलेली संपत्ती, त्याची जी काय संपत्ती होती ती पूर्णपणे संपली. आणि एक वेळ तो विचार करतो की आता भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं तर आपल्याकडे तर काहीच नाही भगवंताला देण्यासाठी. आणि मग विचार करत असताना तो म्हणजे चिंतन करतो की बा काय नेलं पाहिजे भगवंताला देण्यासाठी. मग त्याला आठवतं की दालनावर तो आपल्या गच्चीवरती बसलेला असतो, एक टोपलभर माती तो घेतो आणि जेतवन विहारामध्ये जात असतो. एक टोपलभर माती घेतल्यानंतर मग एका छोट्याशा झाडाला ते टोपलभर माती तो टाकतो आणि जिथे भगवंत धम्मदेशना देत असतात त्या ठिकाणी तो जाऊन बसतो. तिथे बसल्यानंतर मग भगवंत असतात. भगवंत सहज विचारतात की आज अनाथ पिंडक म्हणजे नाथाचा नाथ अनाथ पिंडकाने आज संघासाठी काही आणलं नाही असं वाटतं. तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान जोपर्यंत अनाथ पिंडकाच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत भगवंतासाठी भिक्खू संघासाठी अनाथ पिंड काही आणणार नाही, असं होणारच नाही. मग भगवंत असे म्हणजे काय आणलाच, भगवंताला माहित असतं, पण त्याची जी चेतना आहे ती चेतना भगवंताला बघायची असते. आणि मग तो म्हणतो की भगवान एक टोपलभर माती मी आज आणलेली आहे. बुद्ध म्हणतात की मग तिनं काय होणार आहे त्या टोपलभर मातीनं. तो म्हणतो की भगवान ही एक टोपलभर माती त्या झाडापाशी मी टाकलेली आहे, सध्या ते रोपटं लहान आहे, त्या रोपट्याच्या भोवताल ती माती टाकल्यामुळे त्या रोपट्याला वाढण्यासाठी ती माती सहाय्यक ठरेल. भगवान ते रोपटं मोठं होईल
मोठा झाल्यानंतर भगवान त्याच्या छायेमध्ये सावलीमध्ये कोणी एखादा भिक्षू बसेल, एखादा श्रमण बसेल, भगवंत बसतील किंवा तिथे बसणारा भिक्षू श्रोतापन्न होईल, सकृतागामी होईल, अनागामी होईल, अरहंत होईल भगवान. मग भगवंत म्हणतात की तुला काय लाभ होणार आहे? तेव्हा तो म्हणतो की भगवान ते जर श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, अरहंत झाले आणि जेव्हा मला समजेल की त्या झाडाखाली बसून भिक्षू या अवस्थेला प्राप्त झाले, फळाला प्राप्त झाले, तर भगवान माझ्या मनाला शांतता लाभेल, भगवान माझ्या मनाला प्रसन्नता लाभेल, माझ्या मनाला आनंद मिळेल. तेव्हा भगवंत साधुकार देतात. भगवंत असे म्हणतात की चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपली मानसिकता जी आहे, आपण काय देतो, किती देतो, कशा प्रकारचं देतो, याच्यापेक्षा आपण कोणत्या भावनेने देतो. आपल्या साध्या भाषेमध्ये भावना आहे की नाही. चेतना म्हणजे आपली भावना. आपण कोणत्या भावनेने ते दान कर्म देतो, तर त्याच्यावरती खूप काही डिपेंड आहे. म्हणून आपली चेतना ही नेहमी प्रसन्न असली पाहिजे, प्रमुदित असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे. बघा एक छोटंसं उदाहरण म्हणून, म्हणजे चेतना कशी काम करते बघा. जसं एखादा भिकारी आपल्या दारावरती आला, एखादा मागणारा व्यक्ती आपल्या दारावरती आला आणि आता भिकारी म्हणल्यानंतर समजा तो खूप घाण आहे, त्याची जी चर्या आहे एकदम तो घाण राहतो, अशा प्रकारचा भिकारी आहे आणि दारावरती आला. तर दारावरती येणाऱ्या भिकाऱ्याकडे जर समजून घ्या, आता साहजिकच आहे एखादा व्यक्ती जर समजा तसं असेल तर सहज आपल्या मनामध्ये घृणा उत्पन्न होते किंवा राग उत्पन्न होतो. आणि आपण जर त्याच्याकडे समजा रागाने बघितलं किंवा आपण त्याच्याकडे द्वेषानं बघितलं किंवा त्याच्याकडे घृणेनं बघितलं, तर तो कसा बघेल आपल्याकडे? तो सुद्धा त्याच दृष्टीने बघतो आपल्याकडे, आहे की नाही. रागाने बघतो, खुन्नसने बघतो किंवा तो काहीतरी बोलतो आणि तो निघून जातो. आणि दुसऱ्या बाजूने जर समजा तसा व्यक्ती आहे आणि आपण जर नुसती स्माइल दिली त्याला, आपण जर स्माइल दिली त्याच्याकडे जर आपण बघून हसलं, तर तो सुद्धा हसतो. स्माइल तुम्ही द्या का काही देऊ नका, पण त्याच्याकडे जर तुम्ही सहज मैत्री भावनेने जर बघितलं, आहे की नाही, आपल्या चित्तामध्ये मैत्री भावना जर केली, तर त्याच्या मनामध्ये सुद्धा मैत्रीचे तरंग असतात, चांगल्या चेतनेचे तरंग असतात, तर ते तरंग पोहोचत असतात. म्हणून भगवंत असे म्हणतात की चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे जसं तुम्ही पाहसाल, ऐक ना, आरशामध्ये जसं आपण बघू तसं आपल्याला रूप दिसेल आपलं. आपण जर प्रसन्न चित्ताने आरशामध्ये पाहिलं तर आरसा आपलं मुद्राही प्रसन्नच दाखवेल. आपण जर दुःखाने बघितलं, ऐक ना, रागाने बघितलं आरशामध्ये, तर आरसा कसा दाखवेल आपला? रिफ्लेक्शन अगदी तशाच प्रकारचं येत असतं. अगदी चेतना सुद्धा तशी असते. आपली चेतना जशी असेल तशा प्रकारचं आपला चेहरा आपल्याला सांगत असते. म्हणून चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून दान पुण्य करत असताना आपण प्रसन्न चित्ताने केलं पाहिजे आणि ते दान पुण्य हे आपल्या सम्यक अजविकेमधून असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, दान दिल्यानंतर शंका कुशंका मनात नसली पाहिजे. दान दिल्यानंतर शंका कुशंका मनामध्ये नसली पाहिजे. अरे रे रे, दान दिलं, कर्म पूर्ण झालं आणि अरे रे हे उगच दिलं, मी काय फायदा आहे, देऊन काय लाभ होणार आहे, मला काय मिळालं आहे. कारण असे अनेक लोक विचार करतात बघा. म्हणजे देताना तर देतात, परंतु दिल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे त्यांची चेतना चांगली नसते आणि मग ते शंका कुशंका उत्पन्न करत असतात. तर याचाही काही लाभ मनुष्य जीवनामध्ये होत नसतो. आणि दान देत असताना आपण कोणाला देत आहोत ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जर आपण योग्य व्यक्तीला जर दान दिलं, जसं भंतेजीने देशनेमध्ये सांगितलं की दान कोणाला दिलं पाहिजे, ऐक ना, संघाला विशेष रूपाने भगवंताने दान द्यावा सांगितलं. आपण जर एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर दान दिलं आणि समजा पैसे दिले आणि त्याने जर जाऊन दारू पिली, काय लाभ होणार आहे? काहीच लाभ होणार नाही आहे. म्हणजे दान दिल्यानंतर त्याचा लाभ सुद्धा आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे किंवा समोरचा व्यक्ती सुद्धा प्रसन्न असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे. म्हणजे दान दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्या दानाचा लाभ झाला पाहिजे, ऐक नाही. कारण दान देताना सुद्धा भगवंत असे म्हणतात की विष दान देऊ नये आपण, ऐक ना, विषाचं दान देऊ नये भगवंत असे म्हणतात. आपण हत्यार दान देऊ नये, ऐक ना, हत्याराचं सुद्धा आपण दान दिले नाही पाहिजे. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात, दानाचे प्रकार सांगताना भगवंत असे म्हणतात की जसं नशिली पदार्थ आहे, ते नशिली पदार्थ सुद्धा आपण दान दिले नाही पाहिजे. किंवा आपण समजा मांस आहे, ऐक ना, मांस आपण सुद्धा म्हणजे दान दिले नाही पाहिजे. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की म्हणजे ज्याच्यापासून तुमचं मन दुःखी होईल, कष्टी होईल, अशा प्रकारचं दान देऊ नये. आणि ते दान दिल्यानंतर त्या दानाचा जर समोरचा व्यक्ती दुरुपयोग करत असेल तर अशा प्रकारचं दान सुद्धा आपण देऊ नये. म्हणजे दान देत असताना सुद्धा सम्यक असावं, योग्य असावं, चांगल्या प्रकारचं असावं, समोरच्याला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे. आणि आज कांबळे परिवाराने जे दान पुण्य केलं, आपण वस्त्रदान केलं,
भिक्खू संघ त्या वस्त्राचा लाभ करणार आहे. परिष्कार दान केलं, परिष्काराचा लाभ आहे. म्हणजे असं दान करावं की ज्या दानामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभ होत असेल. आणि म्हणून आज आपण जे काही पुण्यकर्म केलं, भिक्खू संघाची देशना श्रवण केली, बुद्धांचा 2600 वर्षापूर्वीचं वचन आपण श्रवण केलं, हे संपूर्ण आज तुमच्या जीवनामध्ये पुण्य झालं आहे, कुशल कर्म झालं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने कांबळे परिवारांना, भगत परिवारांना, तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ. आपण जे दान पुण्य केलं आहे, हे संपूर्ण दान पुण्य तुम्हाला निब्बाण अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यक ठरो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी देशना दाननुमोदन या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.